स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर तेजस खडे सर, जे मागच्या 5-1 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. ज्याच्यामध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, काही इंडस्ट्रीयल कमर्शियल प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यावर ते उत्तमरित्या काम करत आहेत. सो त्या आजवरचा त्यांचा प्रवास कसा आहे, अनुभव कसा आहे, या सगळ्यांवर आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला प्रश्न विचारायचा तो म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दलचा. ते म्हणजे आपली शाळा कुठली होती, आपलं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग जेव्हा करायचं ठरलं किंवा मनात विचार आला तर त्या मागची प्रेरणास्थान किंवा प्रेरणा कोण होतं, काय सांगाल? सध्या मूळचा आता मी जिंतूरला असल्यामुळे जिंतूरमधली प्रतिष्ठित शाळा आहे जवाहर विद्यालय जिंतूर. तिथे माझी शाळा झालेली आहे 10वी पर्यंतची. त्याच्यानंतर 12वी पर्यंत शिक्षण माझं झालंय DSM कॉलेज जिंतूर येथेच. आणि त्याच्यानंतर जिंतूरला इथं गव्हर्नमेंट फॅसिलिटीज इथं अवेलेबल असल्यामुळे डिप्लोमा केला जिंतूरमध्येच, GPJ कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ जिंतूरला. आणि त्याच्यानंतर मी सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे इंजिनिअरिंग माझी कंप्लीट केली. आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काम करायचं म्हणल्यानंतर कामाचा विषय असा होता की एक तर प्रॅक्टिकल गोष्टी भरपूर आहेत त्या फील्डमध्ये आणि शिकायला भरपूर काही गोष्टी, प्रत्येक वेळेस नवीन टेक्नॉलॉजी, नवीन अपडेट्स, आणि स्वतःला सुद्धा त्या फील्डमध्ये आपल्याला काम करायचं होतं. जे काम करत होतो, बघत होतो, जे काही मोठमोठे कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे आहेत, काम करतात आपल्या डेव्हलपमेंटसाठी, देशाच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा गावाच्या डेव्हलपमेंटसाठी जे काम करतात, त्या पद्धतीचे इन्स्पायरेशन घेऊन मी ते काम करायला सुरुवात केली आणि सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केली. त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग बाकी नंतर स्वतःचं काम चालू करायला सुरुवात केली. वा. दुसरा एक टप्पा महत्वाचा असतो या सगळ्या प्रवासामध्ये सिव्हिल इंजिनिअरच्या आयुष्यातला, तो म्हणजे पहिले प्रोजेक्ट किंवा पहिल्या साईट. बऱ्याचदा असं होतं की पासआउट आपण झाल्यानंतर पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत एक स्ट्रगल असतो की पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा मिळणार, कोणाचा मिळणार. तेव्हा काम करताना दडपण असतं, पहिलाच प्रोजेक्ट आहे. ह्या सगळ्या आठवणींबद्दल काय सांगाल? पहिला प्रोजेक्ट म्हणायचं झालं तर सर्वात पहिले मी सुरुवात केली माझ्या घरच्या कामापासून सुरुवात केली. घरच्या कामावर मी एक्सपिरियन्स घेतला प्रत्येक गोष्टीचा. कारण जेव्हा नवीन पासआउट झाल्यानंतर नवीन प्रोजेक्ट, नवीन शिकायची जेव्हा इच्छा होती की शिकाऊ उमेदवाराला कुणी नवीन चान्स देत नव्हतं, तर त्याच्यामध्ये आधी स्वतः मी सगळं एक्सपिरियन्स केला, स्वतःचं घर बांधलं आधी व्यवस्थित, आणि त्याच्यानंतर माझं मी सगळ्या गोष्टी आउटपुट द्यायला मार्केटमध्ये चालू केलं. त्यामुळे स्वतःच्याच घराचा एक्सपिरियन्स पहिला होता आणि नंतर तुम्ही सुरुवात केली जाता जसं तुम्ही सांगितलं. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही जिंतूर सारख्या ठिकाणी काम करता जिथं अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बऱ्यापैकी जास्त आहे आणि अशा कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही सगळी ही परिस्थिती कशी हाताळता? की आता तो तर स्किल लेबरचा विषय प्रत्येक ठिकाणीच उद्भवत होतो. पण काय आहे, सध्या आपण एक इंजिनियर म्हणून जेव्हा साईटवर जातो ते बारीक छोट्या गोष्टीचं आपण लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे. जसे की आपल्या जी बांधी करतायत, बांधीची वेळेस त्यांचं लक्ष देणं की त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांना गायडन्स त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. हे इंजिनियर म्हणून माझं एक त्यांच्याशी कस्टमरशी आणि माझं एक त्यांना गायडन्स चांगलं करणं आणि त्या मिस्त्रीकडून काम करून घेणं हे माझा समजा एक माझं कामच आहे ते. तर त्यामुळे प्रत्येक वेळेस साईटवर गेल्यानंतर प्रॉपर कटिंग होतीये का, प्रॉपर त्यांनी स्टील बार वापरतायत का, ज्या प्रकारे त्यांना बांधी सांगितली ती बांधी वगैरे करतायत का, तर सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवणं हे माझं काम आहे आणि ते मी माझ्या पद्धतीने जेवढं मला बेस्ट देत आहे मी तेवढं करत असतो. दुसरं, तुम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर पण काम करताय म्हणून एक प्रश्न असा विचारायचा की बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की माझं बजेट थोडं कमी आहे किंवा इतक्याच बजेटमध्ये करून द्या, आणि एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण चांगलं दर्जेदार घर करावं. तर हे बजेट आणि दर्जा हे दोन्ही कसं मग तुम्ही सांभाळता त्यावेळेला? आता बजेटचा आणि रेसिडेन्शियल करताना हा तर 100% प्रॉब्लेम येतो. तुमचा एक प्रश्न खूप छान आवडला मला. तर विषय असा आहे की जे काही स्टील क्वांटिटी आहे किंवा जे RCC स्ट्रक्चर जे मजबूत करायचं आहे त्याला आपल्याला पुढचे 100 वर्षासाठी आपल्याला यूज करायचं, 100 वर्ष त्याची लाईफ आहे. तर त्याच्यामध्ये काय माझं म्हणणं असं असतं की कस्टमरला तुमच्या शोभेच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही थोड्या कमी केल्या आणि जे तुमची जी स्ट्रेंथ वाईज जे काम लागणार आहे तुम्हाला, ज्या कामाने तुम्हाला तुमच्या कामाला लाईफ भेटणार आहे ते काम आपण जे आहे स्टील स्ट्रक्चर, तर स्टील स्ट्रक्चर जे व्यवस्थित केलं, शोभेच्या वस्तू तुम्ही आज नाही उद्या फर्निचरमध्ये करू शकता किंवा कोणत्या ह्याच्यामध्ये करू शकता. आजचं बजेट नसेल, आज नाही, वर्ष 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर जेव्हा काही बजेट येईल तेव्हा करा. पण जे तुमचं स्टील स्ट्रक्चर आहे ते तुम्ही आता मजबूत करा. जी क्वांटिटी स्टीलची लागते, ज्या गोष्टी लागत आहेत तुम्हाला त्या प्रॉपर वेने यूज करा. बाकीच्या गोष्टी तुम्ही कधी पण तुम्ही कोणत्याही वेळेला तुम्ही ते करू शकता. पण जे मेन तुमचं बांधकाम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे, RCC स्ट्रक्चर मजबूत झालं पाहिजे. जसे की स्टीलची क्वांटिटी आहे किंवा स्टील डिझाईन जी देतोय आपण तर त्या योग्य पद्धतीने असल्या तर बाकी तुमची जी लाईफ तेवढी वाढणार आहे स्ट्रक्चरची. आणि तुम्ही स्ट्रक्चर रिनोव्हेशन भरपूर, म्हणजे त्या रिनोव्हेशन करण्यासाठी भरपूर पद्धती आहेत, आता अपडेट पण भरपूर येतात त्या गोष्टीसाठी.
तो त्याच्यामध्ये तुम्ही जे स्टील स्ट्रक्चर आहे ते मजबूत करणं, जे बांधकाम प्लास्टर सगळ्याच गोष्टी आल्या त्यामध्ये, आरसीसी बांधकाम प्लास्टर, ह्या 3 गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तुमच्या, तर बाकी रिनोव्हेशन तुम्ही कधी पण करू शकता. प्रश्न एक थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो म्हणजे असं आहे की तुम्ही यंग आहात, इंजिनियर आहात Yes. आणि इथले मूळचे जिंतूर किंवा परभणी जिल्ह्यातले आहात, इथं शिक्षण घेतले, म्हणून हा प्रश्न आहे तुम्हाला. परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं एक जर विचारलं की इंजिनियर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे, जर आपल्याला परभणीला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल, Yes. एक सर्वांगीण विकास करायचा असेल, तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात? सध्या फर्स्ट ऑफ ऑल सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो रस्त्यांचा, जे की आता भरपूर मागच्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये भरपूर रोड्स वगैरे डेव्हलप होतात. पण जे काही इंटरनल्स वगैरे रोड आहेत, गावखेड्यातले रोड आहेत, तर ते डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. ते डेव्हलप होण्यासाठी, सिटी डेव्हलप होण्यासाठी खेडेपाडे हे आपल्याला सिटी लेवलला किंवा तालुका लेवलला हे जोडणं खूप गरजेचं आहे, किंवा डिस्ट्रिक्ट लेवलला. समजा आज जर रस्तेच वगैरे व्यवस्थित नसतील, ती कन्स्ट्रक्शन फील्ड आहे ते पूर्ण, ते जर व्यवस्थित झाले नाही तर आपली डेव्हलपमेंटला कुठेतरी गतिमान थोडी गती कमी होत जाईल आपली. त्यामुळे रस्ते डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. बाकीच्या ज्या काही सोयीसुविधा गोष्टी आहेत त्या होत राहतील, पण आधी रस्ते झाल्यानंतर जोपर्यंत ट्रान्सपोर्टेशन आपलं व्यवस्थित होत नाही, त्याशिवाय आपला पुढचा जी प्रगतीचा जो मार्ग आहे तो आपला स्टॉप राहील. बरोबर. पण या केसमध्ये जसं तुम्ही सांगितलं तर रस्त्यांचा, तर शासनानं अजून काय पावलं उचलली पाहिजेत हे जर रस्त्याचं जाळं अजून ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायचं असेल तर? की आता शासनाचा विषय असा आहे की त्या बाबतीमध्ये बोलायचा विचार झाला किंवा जे आपण समजा काम करतोय, भरपूर रोड शासनाचे काम निघत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, पण ते काम चांगल्या प्रतीचं झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी एक टीम नेमली पाहिजे. आणि रस्त्याची सीसी रोडची लाईफ आहे, आता भरपूर ठिकाणी विषय की सीसी रोडला लाईफ भरपूर आहे, पण त्यांचं मेंटेनन्स 4 ते 5 वर्षात, 10 वर्षात निघते. ऑलरेडी सीसी रोडची आपण लाईफ बघितली तर 50 वर्षाची आहे. तर त्या गोष्टीसाठी शासनाने लक्ष द्यावे की त्यांची टीम असावी की जे रोडचं काम होतंय त्यासाठी एक व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे, तर ते टिकतील पण, आणि डबल डाऊन म्हणजे मेंटेनन्स करायची सुद्धा गरज पडणार नाही त्याच्यात. बरोबर आहे. मागच्या 5-1 वर्षांपासून तुम्ही म्हटलं तसं या फील्डमध्ये काम करताय. या क्षेत्रात आता जे तुमच्यासारखे तरुण इंजिनियर्स येत आहेत, ज्यांचं पहिलं पाऊल आहे या क्षेत्रातलं, तर त्यांना एक मित्र म्हणून किंवा सिनियर म्हणून काय सल्ला द्याल तुम्ही? फक्त नाही, काम करत असताना विषय आहे किंवा प्रामाणिकतेने काम करावं. काम करत असताना कस्टमरचा फायदाही झाला पाहिजे आणि कामही चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे, म्हणजे गुणवत्तेचं काम करावं, बस एवढीच इच्छा आहे, बाकी. ओके. दुसरा आतापर्यंत केलेल्या प्रोजेक्ट्स मधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का, की जो जरा वेगळा होता, नवीन होता, किंवा जे काम करताना समाधान, आनंद जरा जास्त मिळाला? प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काम करताना समाधानाने, म्हणजे समाधान भेटेल असंच काम करतो मी तर. बरोबर. कारण प्रत्येक प्रोजेक्ट हे आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे. आपण तरी नेहमी काम करतो, पण ज्या कस्टमरचं आपण काम घेतोय किंवा ज्या कस्टमरकडून आपल्याला त्या गोष्टीसाठी सगळ्या गोष्टी भेटणार आहेत किंवा पेमेंट भेटणार आहे, आपली जी काही आपली रोटी बेटी सगळी त्या गोष्टीवर आहे. तर प्रत्येक कस्टमरचं ते त्याचं आयकॉनिक गोष्टी असतात. त्या प्रत्येक कस्टमर एखादा घर बांधत असताना त्याचं ते एक त्याच्या घरातलं एक स्वप्न असतं. घर हे कधी पण त्याच्या स्वप्नातली गोष्ट असते, तर ती गोष्ट, ती प्रत्येक गोष्ट एक चांगलीच झाली पाहिजे. त्यामुळं विषय नाही की असं काही स्पेशल वगैरे असं काही विषय नाही. प्रत्येकाचं स्वप्न हे पूर्ण आपल्या थ्रू चांगलं झालं पाहिजे, एवढीच माझी संकल्पना. आणि आतापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा असा प्रोजेक्ट की ज्याच्यात काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या, आव्हान आली, आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? आव्हानांचा असा काही विषय नाही. सपोर्ट करणारे आपले जिंतूर तालुक्यातली सर्व इंजिनियर आहेत. कुठं काही गोष्टीवर आपल्याला कुठं डिस्टर्ब वगैरे झाला, काही झाला, तर बाकी सगळेजण सपोर्ट करतात. टीम चांगली आहे जिंतूरची, तर त्याच्यामुळं डिस्टर्ब वगैरे असा काही झाला, पण आला तर नंतर बाकीच्या गोष्टी सगळेजण मिळून आम्ही सॉल्व्ह करतो. तुम्ही कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडायची वेळ येते, तेव्हा ते स्टील कसं निवडता किंवा त्याचे पॅरामीटर्स काय सांगाल तुम्ही? पॅरामीटर्स स्टील बाबत निवडताना विषय असा असतो की एकतर त्याच्या स्टँडर्ड साईज, प्रॉपर गेजिंग, त्याची लवचिकता, वेटही स्टँडर्ड असलं पाहिजे. भरपूर स्टीलमध्ये, लोकल बँड्समध्ये असं होतं की स्टीलचं वेट हेवी असतं, लवचिकता खूप कमी असते. त्याच्या रिबारिंग, ज्याच्यावर बारिंग जी असते, रिबारिंग जी केलेली असते, मोल्डिंग्स असतात वरच्या, ते काय होतात, वरतून इंजेक्ट केलेले राहतात. सो त्यामुळे जे स्टील मॅन्युफॅक्चर होताना त्याच्यावरच्या इंजेक्ट होणाऱ्या काय म्हणतील आपल्याला ते ज्या रेषास वगैरे, रफनेस जो असतो स्टीलचा, तो प्रॉपर असला पाहिजे. त्याच्यावर कॉन्क्रीट धरून ठेवेल त्याला, तर त्या हिशोबाने आपण त्यांना वर्कआउट करायला. आणि आयकॉन स्टील तुम्ही कधी वापरलंय का यापूर्वी, आणि तुमचा अनुभव कसा होता प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? नाही, आयकॉन स्टील एकदम बढिया आहे. आणि सध्या आपण 2-3 साईडवर माझे आयकॉन स्टील यूज सुद्धा होत आहे. प्रॉपर त्याची गेजिंग आहे, प्रॉपर लेंथ आहे,
सगळ्या गोष्टी त्याच्या प्रॉपर असल्यामुळे वेटला सुद्धा म्हणजे जेवढी स्टँडर्ड आहे IS नुसार जे आपल्याला स्टँडर्ड दिलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी यूज सुद्धा होतं. बाकी काही ठिकाणी कस्टमरचा हे असतो, इश्यू असतो, त्यामुळे तो हे होतो. बरोबर. सो हे होते इंजिनियर तेजस खडेजी, आणि मी सांगितलं तसा हा त्यांचा आता पहिलाच टप्पा आहे तसा की ज्याच्यात त्यांनी सुरुवात केली, पण अतिशय उत्तमरित्या ते काम करतायत. भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत धन्यवाद. याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.